गुड मॉर्निंग मित्रांनो, सुप्रभात. आज आपण चाललोय कोकणात आरवलीला, आमच्या गावी. पण मध्ये जाताना आम्ही हॉल्ट करत जात आहोत. दापोली, गुहागर या ठिकाणी इथून मार्गस्थ होऊन आम्ही आरवलीत जाणार आहोत. तर जाता जाता जे काही पर्यटन स्थळं दिसतील, काही माहिती मिळेल, ती आम्ही नक्की तुमच्यासोबत शेअर करू. पावसाचं वातावरण आहे, रस्ते कसे आहेत, काय सोयीसुविधा सरकारने दिलेल्या, शासनाने दिलेल्या आहेत, अजून काय नवीन आहे ह्याची पण माहिती आम्ही तुम्हाला अपडेट देत जाऊ. चला तर मग भेटू. हा आपला पुढचा 4 ते 5 दिवसाचा जर्नी असणार आहे. तोपर्यंत आपण भेटतच राहू. पनवेलला पनवेलला आता मी पोहोचलोय, पण सीएनजीचा थोडा इश्यू झालाय, त्यामुळे थांबलोय आम्ही. किती वेळ लागतो इथे आता. खरा जर्नी आता कोकणातला जाणार स्टार्ट होतं आता पनवेलपासून. सीएनजी भरल्यानंतर करू आम्ही. आता आपण मुंबई गोवा महामार्गावर लागलेलो आहोत. जस्ट आपण शिरढोण या गावाजवळ आहेत. शिरढोण हे गाव क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके यांची पुण्यभूमी म्हणून ओळखलं जातं. तसंच आता आपण कर्नाळ्याच्या दिशेने जातोय. समोरच आपल्याला कर्नाळा फोर्ट दिसतोय. आणि आता कर्नाळा ट्रेक हा एक ट्रेकर्स लोकांचा आवडतं ट्रेकिंगसाठी जे हे आहे टुरिस्ट प्लेस, हे आता जे तिकडे लोकांची आता टुरिस्ट लोक यायला सुरुवात होतील, कारण पावसाचं वातावरण आहे. छानपैकी आता रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे आणि आता कर्नाळाच्या जवळ पोहोचतोय. मस्त वातावरण आहे पावसाचं. जर तुम्ही कर्नाळा बर्ड सँच्युरीला यायचा प्लॅन करत असाल तर इथे पार्किंगची व्यवस्था आहे. मिनिमम चार्जेस आहेत, पण इथे पार्किंगची चांगली सुविधा आहे. 2 व्हीलर पासून 4 व्हीलर पासून मोठ्या टुरिस्ट गाड्या इथे पार्क होऊ शकतात उत्तमरित्या. एक वन डे पिकनिकसाठी हा चांगला पर्याय आहे. मुंबईपासून अगदी 40 ते 50 किलोमीटर अंतरावर आहे कर्नाळा बर्ड सँच्युरी. आणि किल्ल्यावर जायचं असलं तर ट्रेक करून अंदाजे 35 ते 40 एक तासाच्या आत तुम्ही जाऊ शकता. फक्त इथे एक खबरदारी घ्यावी लागते की अंधार पडण्याच्या आत तुम्हाला खाली यावं लागतं. आता आपण पेणला पोहोचतोय. पेण सिटी मध्ये जायचं असेल तर ब्रिज वरनं न जाता बायपास ने जाऊ शकता ब्रिजच्या खालून. आपल्या उजव्या बाजूस पेण रेल्वे स्टेशन आहे.
जास्त गाड्या दिसत नाहीये, त्यामुळे गाडी चालवायला पण मजा येते. पाऊस पण येऊन जाऊन आहे. पेण, वडखळ हे एक पोह्यांचे पापड, पोह्यांचे मिरगुंड यासाठी ओळखलं जातं. बरीचशी कोकणी पदार्थ इथे उत्पादन इथे या वस्तूंचं घेतलं जातं. सध्या आपण ब्रिज झाल्यामुळे आता पेण पासून आपण वडखळला जाईपर्यंत ब्रिज टू ब्रिज जावं लागतं. पण शक्यतो काही खरेदी करायची असल्यास आपल्यास तर आपण वडखळ बायपासचा ब्रिज न चढता आपण खाली सिटीच्या सिटीमधून जाऊ शकतो आपण जर खरेदी करायची असल्यास. तसेच गणेश मूर्ती आता 2 महिन्यानंतर गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे. पेण, अमरापूर ही गावं ही गणपती बाप्पांची मूर्तीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्याही कामाला आता वेग आलेला आहे. जसं आपण रामवाडीला येतो तर डाव्या बाजूस आपल्या गगनगिरी महाराजांचं मंदिर आहे, स्मृती मंदिर. छान आहे, रस्ता लगतच आहे, तिथे जाऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता. तसेच रामवाडी ते वडखळ या दरम्यान रामवाडी सोडल्यानंतर अंदाजे 1 किलोमीटर वरती एक गाव आहे. त्या गावाचं नाव आपण बघूया. त्याचा सांगायचा मुद्दा असा की वाशीनाका पेण या इथे एक छोटंसं मार्केट असतं. तिथे तुम्हाला जो वडखळचा पेणचा सफेद कांदा, तसेच दगडीपासून बनवलेले खलबत्ते, दिवे, अशा बऱ्याचशा दगडीपासून बनवलेल्या वस्तू इथे तुम्ही खरेदी करू शकता. रस्त्याला त्यांचे स्टॉल असतात. सुकी मच्छी असते, ओली मच्छी असते. रामवाडी वाशीगाव आहे. वाशीगाव पासून आपल्याला जर वडखळ सिटीमध्ये जायचं असेल तर रिक्षा डावीकडे आपण डावीकडून जाऊ शकतो. जर आपल्याला वडखळ बायपास करायचं असेल तर आपण स्ट्रेट ब्रिज टू ब्रिज आपण वडखळ बायपास करून आपण डोलवीच्या पुढे उतरू शकतो. इस्पात कंपनीच्या इथे आपण डायरेक्ट उतरू शकतो. अलिबागला ज्यांना जावायचे असल्यास त्यांनी वाशीनाका ब्रिज न चढता त्या ब्रिजच्या खालून गाड्या आपल्या वळवाव्यात. आता रामवाडीचा वडखळचा ब्रिज आपण चढतोय. आता डायरेक्ट आपण ब्रिजवरून वडखळ बायपास करून आपण इस्पात कंपनीच्या इथे उतरणार आहोत. म्हणजे बघायला गेलो तर आपण 10 ते 15 मिनिटात आपण वडखळच्या पुढे पोहोचू. आणि रस्ताही खूप चांगला आहे, चांगल्या स्थितीत आहे. खूप नवीन हॉटेल्स इथे आता सुरू होत आहेत. काही हॉटेलची कामं चालू आहेत, दिसत आहेत.
इस्पात, जिंदाल पण आहेत ना त्या. ते पुढे जॉन्सन अँड जॉन्सन ते सांगतो ना. आपल्या उजव्या बाजूस जिंदाल स्टील, इस्पात या कंपनी आहेत. तसेच पुढे गेलं तर जॉन्सन टाईल्सची कंपनी आहे, जिथे टाईल्स मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं. आता आपण वडखळचा ब्रिज उतरलेलो आहोत. तसं आता आपण वाकण फाट्याला आलोय. म्हणजे तुम्ही माझ्या लेफ्टला बघू शकता इथे पालीचा गणपती आपण बोलतो बल्लाळेश्वर. तर जवळजवळ इथून जास्तीत जास्त फक्त 8 किलोमीटरच आहे इथून, जर लेफ्ट मारलात तर तुम्ही. मुंबई गोवा हायवेवरच आहे. थोडंफार तुम्हाला जर कांदा भजीवर नाश्ता करायचा असेल तर तुम्ही इथे करू शकता. आता आपण पुगाव या गावी आलोय. चहासाठी थांबलोय. चहा, कॉफी आणि कस्तुरीने वडापाव घेतलाय. चहा अगदी चांगला आहे, मस्त आहे. जर तुम्ही कधी आलात, आणि वडापाव पण छान आहे ना, कॉफी पण छान आहे, चहा पण मस्त आहे. सुशांतने पण विदाऊट शुगर चहा घेतली, खरंच छान आहे. जर तुम्हाला चहा प्यायची वाटली आणि तुम्ही जर ह्या लोकेशनला यायचं असेल तर हे पुगाव गाव आहे. तिथे अगदीच बाहेर ह्यांचं एक छोटंसं हॉटेल आहे, घरगुती आहेत. ह्या काही आपल्याला ते सर्व करतात, ते स्वतः चालवतात. चहा, कॉफी, वडापाव या वस्तू, बिस्किट वगैरे देतात. छान आहे चहा.
थांबा, सांगा हे पण सांगा. आपण ताईंची जरा ताईंना पण बोलतो करतोय. ताई जरा सांगा आपल्या या व्यवसायाविषयी. आपलं नाव काय ताई? सुनंदा रुपेश अधिकारी. सुनंदा रुपेश अधिकारी. ह्या ताई हे छोटस घरगुती स्वरूपात हे व्यवसाय सांभाळतात. आपल्या इथे काय काय मिळतं? वडापाव, पॅटीस, चायनीज, पकोडे या व्यतिरिक्त आणि अंडा पाव, भुर्जी पाव, आमरस या व्यतिरिक्त आपल्या इथे केळी आणि शाळी पण विकता का? पाव. ओके, स्वतःची बाग आहे का हो. आपली? आता आपण माणगावला एंट्री केली आहे. माझ्या डाव्या साईडला तुम्ही माणगाव रेल्वे स्टेशन आहे. गरम व्हायला लावलंय. माणगावचं मार्केट आता सुरू झालं. मार्केटच्या रोडला ट्रॅफिक व्हायची शक्यता असते, पण आज सुदैवाने ट्रॅफिक नाहीये. उजव्या बाजूस माझ्या माणगाव स्टेशन बघू शकता. दोन्ही बाजूस मार्केट असल्यामुळे गाडी जरा सांभाळून चालवावी लागते. गावातून बायका इथे गावातील भाजी विकण्यासाठी येतात, तर थोडी गर्दी होते. मुंबई ते माणगाव 140 किलोमीटर आहे. 130 ते 140 किलोमीटरच्या अंदाजात आहे. जर आपल्याला श्रीवर्धन, दिव्यागर, बोरली, म्हसळा या ठिकाणी जायचं असेल तर माणगावच्या मार्केटच्या इथे पुढे उजवीकडे बोर्ड आहे, तिथून MSRDC चा बोर्ड आहे. तिथे डिस्टन्स पण आहे. महाड सरळ 28, म्हसळा 29, श्रीवर्धन 47, दिघी 55. CNG असेल.
हाच आहे ना. ते तोडलं सगळं. विचारूया आपण तरी पण कसं जायचं. आम्ही आता दापोलीला जायचं होतं. लोणेरे, गोरेगाव, नांदवी, मंडणगड, दापोली असं करत. पण तिथं आम्हाला कळालं की दापोली रोड बंद आहे आंबेडच्या पूलमुळे. पुलाचं काम चालू असल्यामुळे तो रोड बंद आहे. तसंच महाडमार्गे टोल मार्गे जाणारा पण रस्ता बंद आहे. तर आता आम्ही महाड सिटीतून एक रोड जातो करंजवाडीला, म्हणजे तो डायरेक्ट उतरतो आपल्या खेड नातू नगरच्या इथे. तिथे करंजवाडीच्या पुढे एक उजवीकडे उजवीकडून एक रोड जातो दापोली, तर त्या मार्गे जाणार आहोत. मला पण तो रोड नवीन आहे. मी तुम्हाला त्या रोडचा पण अपडेट देईन. आता महाडला आम्ही पोचू. मस्तपैकी पाऊस सुरू झालाय. वातावरण पण छान, अगदी गार झालं. आता आपण महाड बायपास करतोय, म्हणजे महाड सिटीतून जातोय. आता आपण महाड सिटी मध्ये आहोत. तिकडे तुम्ही विचारा की दापोलीला कसं जायचं, कोणीही सांगेल. कारण गल्लीतले रोड असल्यामुळे आणि वन वे असल्यामुळे थोडी गाडी सावकाश आणि सांभाळून चालवावी लागते. सोमवार म्हणून मार्केट बंद वाटतं. सोमवार असल्यामुळे आज मार्केट बंद आहे. त्या रोडला पुष्कळ गर्दी असते. पुढे दापोली ते विचारूया. दापोलीला तिथे आपण विचारूया जरा. रस्ता कुठून आहे? दापोलीला जायचं. दापोली जायला पुढून आहे ना, पुढे राईट आहे ना. बघा इथे आदिवासी लोक जांभूळ, फणस, आंबे हे विकण्यास घेऊन बसलेत विकायला. महावीर एम्पोरियम कुठे? महावीर एम्पोरियम गाडी जाईल ना पण. महाड सिटी मध्ये आपण आता आलोय. पुढचं मार्केट सुरू आहे. पुष्कळ गर्दी आहे. गाडी पण सांभाळून चालवावं लागते. आता संध्याकाळचे 5:30 वाजलेत. आपण दापोली सिटीमध्ये प्रवेश करतोय. बघा दुकानं सुरू झालेत.
लोकांची वर्दळी आता हळूहळू सुरू होईल. मार्केट असल्यामुळे गाडी जरा सांभाळून चालवावी लागते. हा दापोलीचा 3 रोड नाका आलाय. बहुतेक आपल्याला उजवीकडे जायचंय. हा डाव्या बाजूस मला तिकडे एस टी स्टँड आहे आपल्या डाव्या बाजूला, दापोली एस टी स्टँड. आता आपण जाणार आहोत कस्तुरीच्या आत्तेकडे. गिंबवणे गाव आहे ते, अंदाजे इथून 1 ते 1.5 किलोमीटरवरती आहे. ते पण विचारूया तिकडे रिक्षाला काकांना कसं आणि कुठे जायचं ते. आता ह्या रोडच्या दोन्ही बाजूला आता नवीन शॉप्स, हॉटेल्स दिसत आहेत. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचं कॉलेजेस आहे तिथे. आंबेडकर चौक आहे, समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्याला दिसतोय. जर आपण पुढे जाऊन बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची इमारत सुरू झाली आहे डाव्या बाजूला. फार मोठा परिसर आहे हा. पूजा बसेस, हॉटेल्स, राहण्याची सोय, खानावळी, चांगले रिसॉर्ट्स हे दिसत आहेत. हे बघा, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचं हे प्रवेशद्वार आहे. आता आपण जातोय पुढे गिंबवणे गावाकडे. बरेचसे हॉटेलचे फलक आपल्याला, बोर्ड्स आपल्याला दिसत आहेत आजूबाजूला. कारण तिथे जशी सुट्टी येते त्यावेळी तिथे पर्यटक बरेचसे दापोलीमध्ये बहुसंख्य प्रमाणात येतात. आता आपण गिंबवणे गावात आतमध्ये जातोय. हा ही पूर्ण गोडबोले आळीकडे आपल्याला जायचं आहे. मस्त छान परिसर आहे, दोन्ही बाजूला झाडे दिसत आहेत, सावली पण छान येते, थोडंसं ऊन पडलंय. नवीन बंगलोज दिसत आहेत. समोर रस्ता आहे तिथून आपल्याला उजवीकडे वळायचंय. बरोबर, आपण आता पोहोचूच. आता
समोर जे दिसतंय हे गणपतीचं मंदिर आहे. छानसं मंदिर आहे गावातलं. दर्शन आपण बाहेरूनच दर्शन घेऊया मंदिराचं. आपण उद्या दर्शन घेऊ. इथे पण विचारूया. ओके, आपण आता ऑलमोस्ट पोहोचतोय. हे जे बंगलो दिसतंय ते सध्या नवीन झालेले आहेत. मस्त मातीचा रोड आहे. आता इथून आपण उजवीकडे वळावं लागेल. ओके, जस्ट आता आपण पोहोचूच. समोर जो लाल कलरचा बंगला दिसतोय तो कस्तुरीच्या आत्याचा बंगला आहे. इथे आज राहणार आहोत आणि उद्या आपण इथून जाणार आहोत दापोली गुहागर मार्गे आरवली. सो जाता जाता ते पर्यटन स्थळं दिसतील तीही आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. बंगल्याभोवतीचा परिसरही आम्ही तुम्हाला दाखवू उद्या. छानशी बाग केलेली आहे, बाहेरून अशी छान दिसते.